राज्यामधल्या काही राजकीय घडामोडी जाणून घेऊयात। बातमी आहे नाशिकमधली। नाशिकमध्ये विधान परिषदेच्या निवडणुकीमध्ये सध्या मोठी चुरस बघायला मिळते आणि भाजपचे बंडखोर उमेदवार गोकुळ गीते यांची मनधरणी करण्यासाठी अजूनही निकराचे प्रयत्न सुरू आहेत। मंत्री गिरीश महाजन आणि उदय सामंत यांच्या बैठकीमध्ये गोकुळ गीते यांचा आक्रमक असा पवित्रा बघायला मिळाला, तर वरिष्ठांकडे त्यांनी आपली नाराजी देखील बोलून दाखवली आहे। दरम्यान गोकुळ गीते आणि नरेंद्र दराडे यांच्यामध्ये समोरासमोर बसून चर्चा देखील सुरू आहे। त्यामुळे नाशिकचा तिढा आज तरी सुटणार आहे का याकडे विशेष लक्ष आहे। त्यामुळे साधारणपणे गेल्या 2 तासापासून ही चर्चा होत असल्याचं कळतंय। काही वेळाच्या आधी गिरीश महाजन हे देखील या चर्चेमध्ये सामील झालेले आहेत। उदय सामंत हे पुन्हा एकदा गोकुळ गीते यांच्यासोबत चर्चा करण्यासाठी उपस्थित आहेत। आपण नाशिकमधल्या या विधान परिषदेच्या निवडणुकीच्या आखाड्यामधली ही महत्त्वाची दृश्य बघतोय। गोकुळ गीते आणि दराडे यांच्यामध्ये समोरासमोर बसवून चर्चा देखील सुरू झाली आहे। मुकुल कुलकर्णी आमचे प्रतिनिधी आपल्याला या चर्चेच्या संदर्भातले अपडेट्स देत आहेत। चर्चा तर सुरू झालेली आहे। मुकुल, उदय सामंत, गिरीश महाजन हे गोकुळ गीते यांची पुन्हा एकदा समजूत काढतायत किंवा त्यांच्यासोबत बातचीत करतायत। काय नेमकं चर्चेमधले अपडेट्स आहेत? नुकतीच चर्चा ही थांबलेली आहे। बैठक जी सुरू होती ती थांबलेली आहे आणि बैठकीमध्ये असणाऱ्या सूत्रांकडून ही माहिती मिळते आहे की गोकुळ गीते यांनी थांबण्याचा निर्णय घेतल्याचं बैठकीमध्ये असणाऱ्या सूत्रांकडून माहिती मिळालेली आहे आणि यापुढे आज नंतर प्रचार करणार नाही अशा स्वरूपाचं देखील आश्वासन गोकुळ गीते यांनी बैठकी दरम्यान दिल्याची माहिती मिळत आहे। आता थोड्याच वेळात नेमकं काय झालेलं आहे बैठकीमध्ये अधिकृतपणे ठीक आहे पक्षाचे जे मुकुल, काही क्षणांसाठी तुम्हाला थांबवते। ही आताच्या घडीची मोठी बातमी आपण सांगूयात की गोकुळ गीते यांनी प्रचार थांबवण्याचा निर्णय घेतल्याची सूत्रांकडून माहिती मिळते। अगदी काही वेळापूर्वी ही जी बैठक पार पडली आहे, ही चर्चा काहीशी सध्या थांबली आहे। मात्र गोकुळ गीते यांनी आता प्रचार थांबवण्याचा निर्णय घेतलाय या बैठकीच्या दरम्यान। पुन्हा एकदा अपडेट्स घेऊयात। मुकुल आहेत आपल्यासोबत। मुकुल, हो, अगदी बरोबर आहे। साधारणतः अर्धा तास हे दोन्ही उमेदवार समोरासमोर होते। या बैठकीमध्ये आक्रमकपणे बाजू मांडली ती गोकुळ गीते यांनी। नरेंद्र दराडे यांच्याकडून त्यांच्या समर्थकांकडून काही आक्षेपार्ह विधानं करण्यात आलेली होती। सोशल मीडियाच्या माध्यमातून काही बदनामी देखील करण्यात आली होती। काही क्लिप्स देखील व्हायरल करण्यात आल्याचा आरोप गोकुळ गीते यांनी केलेला होता। त्यामुळे त्यांनी प्रचंड असा संताप व्यक्त केला, त्रागा केला आणि त्यामुळे जे संतप्त झालेले होते त्यांना थांबवण्याचा प्रयत्न मंत्री उदय सामंत आणि मंत्री गिरीश महाजन या दोघांनी केला आणि त्यानंतर ही बैठक थांबलेली आहे। आता सर्वजण सोबत भोजन देखील करणार आहेत आणि त्यानंतर पत्रकार परिषदेला ते सामोरे जातील। परंतु जी सूत्रांकडून आपल्याला माहिती मिळते आहे त्या माहितीप्रमाणे गोकुळ गीते यांचं बंड शमवण्यामध्ये यश मिळाल्याची माहिती आता मिळते आहे। परंतु अधिकृतपणे थोड्याच वेळात नेमकं बैठकीमध्ये काय घडलं हे स्पष्ट होईल। बरं मुकुल, ज्या पद्धतीने दराडे जे आहेत, जे महायुतीचे अधिकृत उमेदवार आहेत, नरेंद्र दराडे हे देखील आजच्या चर्चेमध्ये उपस्थित होते। खरं तर दराडेंच्या मुलानं केलेल्या वक्तव्याच्या नंतर हा वाद काहीसा सुरू झालेला होता। त्यामुळे नरेंद्र दराडे आणि गोकुळ गीते यांची नेमकी आज काय चर्चा झाली आहे? दोघांची चर्चा झाली नाही। दराडे ज्यावेळेस या बैठकीसाठी आले त्यावेळेस या दोन्ही उमेदवारांनी हस्तांदोलन देखील केलेलं नाही। त्यामुळे गोकुळ गीते यांची नाराजी ही स्पष्टपणे जाणवत होती। ते आताही फारसे समाधानी आहेत असं नाही, परंतु पक्षाचे वरिष्ठ नेते ज्यावेळेस सांगत आहेत त्यानुसार आपण थांबत असल्याचं वक्तव्य देखील त्यांनी बैठकी दरम्यान केल्याची माहिती मिळते। आता अर्थात थोड्याच वेळामध्ये हे संपूर्ण प्रकरणाचा उलगडा होणार आहे, परंतु नरेंद्र दराडे यांनी या बैठकी दरम्यान फारसं काही कुठल्याही स्वरूपाचं भाष्य केलेलं नाही। जे बोलत होते ते गोकुळ गीते बोलत होते आणि त्यांना त्यांची समजूत घालण्याचा प्रयत्न, त्याचबरोबर दराडे कुटुंबियांना त्यांना देखील कशा पद्धतीने आपण भविष्यामध्ये बोललं पाहिजे, कसे नाते जपले पाहिजे, मतदारांशी कसा संपर्क साधला पाहिजे याबाबतचे कान टोचण्याचं काम देखील मंत्र्यांनी केलेलं आहे। त्यामुळे यापुढे भविष्यामध्ये अशा कुठल्याही स्वरूपाचं वक्तव्य दराडे समर्थकांकडनं करण्यात येऊ नये। आता जी तुम्हाला उमेदवारी मिळणार आहे किंवा आता जो तुमचा विजयाचा मार्ग सुकर होत आहे तो केवळ आणि केवळ गोकुळ गीते हे थांबण्याचा निर्णय घेत आहेत म्हणूनच मिळत आहे। तर यामुळे तुम्ही हे समजून घ्यायला पाहिजे, हे जाणून घ्यायला पाहिजे आणि त्यानंतरच तुमची किंवा तुमच्या कार्यकर्त्यांची वर्तणूक असली पाहिजे अशा स्वरूपाचा सज्जड दम देखील मंत्र्यांकडनं दराडे कुटुंबियांना देण्यात आला आहे।
बरं. मुकुल, नाशिकमधली ही जी विधान परिषदेची निवडणूक आहे ती लक्षवेधी अनेक अर्थांनी ठरलेली अजूनपर्यंत आपण बघतोय आणि दोघा जणांनी खरं तर यावेळेला बंडखोरी केलेली होती. गोकुळ गीते यांची बंडखोरी आज ही शमवली जाण्यामध्ये यश आलेलं आहे. मात्र प्रसाद हिरे यांनी काही दिवसांपूर्वी आपली बंडखोरी मागे घेतली. मात्र बंडखोरी मागे घेत असताना त्यावेळेला त्यांनी नरेंद्र दराडे यांना जाहीरपणे पाठिंबा देखील दिलेला होता. मग आता गोकुळ गीते यांच्या बाबतीमध्ये असं काही होऊ शकतं का? हो, बरोबर आहे. गोकुळ गीते यांच्या आधी प्रसाद हिरे यांनी माघार घेतलेली होती आणि त्यांनी जाहीर पाठिंबा दिलेला होता. मात्र एका बाजूला आपण बघतोय की जे गोकुळ गीते आहे ते गेल्या 2 ते 3 दिवसापासून एवढंच सांगतायत की मी जाहीर पाठिंबा देणार नाही, मात्र मी निवडणुकीमधून थांबून घेईल. म्हणजे मी दराडेंच्या प्रचारासाठी पुढे येणार नाही, हे ते 2 ते 3 दिवसापासून तसंच सांगत होते. आता प्रश्न हा आहे, आता देखील जी सूत्रांकडून आपल्याला माहिती मिळते त्या सूत्रांच्या माहितीनुसार मी आजपासून माझा प्रचार करणार नाही, मी थांबणार, अशा स्वरूपाचं वक्तव्य गोकुळ गीते यांनी केल्याची माहिती सूत्रांनी दिलेली आहे. त्यामुळे ते स्वतःचा प्रचार थांबवत आहेत. म्हणजेच ते नरेंद्र दराडे यांचा प्रचार करणार का, हा प्रश्न उपस्थित होतो. कदाचित ते तसं करणार नाही, ते फक्त निवडणुकीमधून शांत राहतील. आता पुढे काय होणार आहे, पुढे मतदारांवर संपूर्ण अवलंबून असणार आहे. जरी गोकुळ गीते यांनी माघार घेतली असली, जरी ते निवडणूक प्रक्रियेमधून थांबत असले तरी देखील मतदार राजा आता कोणाच्या पारड्यामध्ये मत टाकतो, कारण हे गुप्त पद्धतीने मतदान होणार आहे. त्या मतदानावर देखील आता या निवडणुकीचं पुढचं भवितव्य अवलंबून असणार आहे. बरं. मुकुल, वादग्रस्त वक्तव्य टाळा अशा पद्धतीच्या सूचना किंवा अशा पद्धतीचा एक सज्जड दम आपण म्हणूया की जे मंत्री आहेत, गिरीश महाजन असतील किंवा उदय सामंत असतील, यांनी या चर्चेच्या दरम्यान दिलेला आहे. ज्या अर्थाने आपण आधी पण बघितलंय की गिरीश महाजन आणि गोकुळ गीते हे अगदी त्यांचे घनिष्ठ संबंध होते. मात्र या सगळ्या चर्चेच्या दरम्यान महाजनांनी असं काही सूचना केलेल्या आहेत का शिवसेनेच्या नेत्यांना? शिवसेनेचे नेते सुरुवातीपासूनच आपला उमेदवार, म्हणजे हा महायुतीचा जरी उमेदवार असला तरी शिवसेना पक्षाची उमेदवारी आहे. 17 जागांपैकी शिवसेनेला 14 जागा मिळालेल्या आहेत आणि या 4 जागा मिळालेल्या आहेत, माफ करा, 4 जागा मिळालेल्या आहेत. आणि या 4 जागांमधली एक जागा ज्यावेळेस शिवसेनेची धोक्यात आलेली होती, त्यामुळे शिवसेना सुरुवातीपासूनच बॅकफूटवर होती. शिवसेनेला कुठल्याही प्रकारे गोकुळ गीते यांची उमेदवारी थांबवायची होती. त्याबरोबर ज्यांनी या संपूर्ण निवडणूक प्रक्रियेमध्ये उमेदवारी अर्ज भरलेले होते त्या प्रत्येकाला त्याची उमेदवारी माघार घेण्याचा प्रयत्न करण्यात आलेला होता. यामध्ये राष्ट्रवादी काँग्रेसच्या दोघांचा समावेश होता, भाजपचे 2 जण होते, त्यापैकी प्रसाद हिरे यांनी माघार घेतलेली आहे. त्यामुळे एक एक करत उमेदवारांची माघार घेण्यात आलेली होती. आजचा महत्त्वाचा दिवस आहे गोकुळ गीते यांच्याबाबतचा. अगदी. त्यामुळे आता थोड्याच वेळात होणाऱ्या पत्रकार परिषदेकडे देखील आपलं लक्ष राहील. तुर्तास धन्यवाद मुकुल.